नमस्कार मंडळी. हा जो तुम्हाला फोटोमध्ये साधा सरळ माणूस दिसत आहेत, हे आहेत विठ्ठल मामा. कारजाळ आणि कात्राच्या डोंगरातून फिरता फिरता, त्या डोंगरातून खडकातून वाट काढता काढता आम्ही पोचलो विठ्ठल मामांच्या दावणीला. या दावणीला पोचल्यावर आम्हाला समजलं की कारजाळला कारजाळची खान असे का म्हणतात. एकापेक्षा एक सरस खिल्लार. यांच्या दावणीला या ज्या सुंदर गायी आहेत, बैल आहेत, खोंड आहेत, या सर्व सुंदर गायी, हे बैल, खोंड हे कारजाळचे कामानाम आहेत. त्यांच्या बैलापासून तयार झालेल्या वंशावळीची उत्पत्ती आहे. एका कोरड्या भागामध्ये, जिथे दूर दूरपर्यंत सगळीकडे खडक आहे, कोरड्या जमिनी आहेत, पावसाची कमतरता आहे, अशा ठिकाणी दावणीला एवढे खिल्लार सांभाळायला वाघाचंच काळीज लागतं. यांच्या दावणीची गायी आणि बैल चाऱ्याच्या अभावामुळे दिसायला जरी बारीक असल्या तरी डोंगरात फिरून काटक आणि घट्ट अंगाचे आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडिओमध्ये दिसणारा बैल रेतनासाठी वगैरे बंद आहे, तरी मामाने दावणीला सांभाळलाय. यांच्या दावणीला आल्यावर एखाद्या टाईम मशीनमध्ये बसून भूतकाळात येऊन आपण कारजाळची खान जवळून अनुभवते असंच वाटतंय. एकापेक्षा एक सुंदर गायी, एकापेक्षा एक सुंदर कालवडी, खोंड, असं यांच्या दावणीचं जे स्वरूप आहे ते एकंदरीत इतकं मनमोहक आहे की तिथनं हलायची इच्छाच नाही होत. या गायी मापाला जरी मध्यम असल्या तरी जातीला, नाकाला, शिंगाला, अंगाला एकदम सुरेख आहेत. यांच्याकडे बघितल्यावरती ही जाणीव तर नक्कीच होते की कारजाळची खान ही खान का आहे. यातल्या काही गायी, काही कालवडी, काही कोंड आम्ही घेण्याची इच्छा दर्शवली, पण विठ्ठल मामाने साफ नकार दिला. त्यांचं असं म्हणणं होतं की या गायी, हे बैल, हे कालवडी, खोंड हेच त्यांचं जीवन आहे. त्यामुळे त्यांच्या दावणीच्या गायी किंवा कालवडी आम्हाला देण्यास त्यांनी साफ नकार दिला. खिल्लारच्या वेळापायी उन्हातानातून या डोंगरातून फिरताना जेव्हा अशी एखादी दावण समोर येते आणि अशा वस्तू तुम्हाला बघायला मिळतात, त्यावेळेला सगळा थकवा आणि सगळा क्षीण एका क्षणात निघून जातो. विठ्ठल मामांकडे सांगण्यासारखं बरंच काही होतं, आम्हाला ऐकण्यासारखं बरंच काही होतं, फक्त आमच्याकडे नव्हता तो म्हणजे वेळ. या दावणीला आल्यावरती एक रहस्य असल्यासारखं वाटत होतं. अजून खिल्लारमध्ये काय काय बघायचं आहे आणि आम्ही काहीच बघितलेलं नाही, या दोन्हींची एकाच वेळी जाणीव झाली. ही अशी सुंदर दावण, जीवापाड जपलेली ही परंपरा, हे सगळं बघून मन भरून आलं. खिल्लारच्या नादापायी आम्ही बरेच डोंगर पालथे गाठले, बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण या एवढ्या सगळ्यांमध्ये ही गाय मनात घर करून गेली. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे नादाचा आणि जातीचा शेवट वस्तू. कारजाळ खाणीतला जणू एखादा हिराच.